विरोधी पक्ष नेते आपण चालू करावं. जाधव साहेब, तुम्ही बसता हे मान्य आहे. 2014 सालापासून आणखीन एक, या पूर्वीच्या 2014 पासून ज्या सरकारनं आणखीन एक प्रथा बिघडवलेली आहे. ज्या वेळेला महत्वाच्या विषयावर चर्चा असायची त्यावेळेला या लॉबीमध्ये त्या खात्याचे सचिव बसलेले असायचे. मी स्वतः पाहिलंय. 1995 सालापासून मी सभागृहात आहे. 2014 पासून ही प्रथा बिघडली. एकही सचिव बसत नाही. लॉ अँड ऑर्डरची चर्चा असायची त्यावेळेला डीजी बसायचे, मुंबईचे कमिशनर बसायचे. आता मंत्री उत्तर काय देतात की ते चेंबरमध्ये बसून ऐकतात. चेंबरमध्ये बसून हे सगळे अधिकाऱ्यांचे ह्यांनी लाड करून संपूर्ण राज्याचं प्रशासन बिघडवण्याचं काम 2014 पासून सुरू झालंय. हे साफ चुकीचं आहे. संबंधित मंत्री बसत नाहीत, सचिव बसत नाही. कशा करता अधिवेशन हवंय? कुणी दखल घ्यायची? कुणी महाराष्ट्राच्या लोकांचे दुःख ऐकायची? अधिकाऱ्यांना दुःख बसून काय चेंबरमध्ये बसून लोकांची दुःख काढतात काय अधिकाऱ्यांना? कशा करता हे लाडवलंय अधिकाऱ्यांना? शासनाने डोक्यावर बसलेले अधिकारी सगळे या सरकारच्यामुळं. आणि म्हणून सुधारणा पण करण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय. अधिकाऱ्यांनी लॉबीत येऊन बसलं पाहिजे, ऐकलं पाहिजे, लोकांच्या व्यथा समजून घेतल्या पाहिजेत. महाराष्ट्र काय आहे तो इथं बघून घेतला पाहिजे. अधिकाऱ्यांना एवढं लाडवायचं काय कारण आहे? मंत्री महोदय, डीजी झाले, इथे अधिकारी असले, हे अदृश्य असतात. आपण इथे चर्चा करतो, आपण कशाला बघतो?